एक 2 दिवसापूर्वीपासून धनगेकर साहेबांच्या बाबतीतली एक जी बातमी आपल्याला बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते की त्यांनी भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांच्यावर काहीतरी टिप्पणी केली अशा पद्धतीची एक बातमी प्रसिद्ध झाली। आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांची चर्चा झाली। साहेबांनी देखील ती बातमी बघितल्यानंतर त्यांच्याशी फोनवरनं चर्चा केली होती आणि आजच्या चर्चेमध्ये त्यांनी प्रामाणिकपणानं जो खुलासा केला आहे तो आपल्यामार्फत महाराष्ट्राला कळावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। त्यांनी असं म्हटलं होतं की कुठच्याही आमिषाला मी बळी पडणार नाही, तर त्या शब्दाचा कदाचित अपभ्रंश झाला असेल आणि अमित शाह साहेबांचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला गेला आणि ती भूमिका देखील त्यांनी आता शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितली। शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये जो मोदी साहेबांबद्दल शाह साहेबांबद्दल आदर आहे तेवढाच आदर आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली। दुसरा जो मुद्दा होता जैन समाजाच्या बाबतीतला तो देखील साहेबांनी परवा देखील आळंदीला ऐकून घेतला आहे। त्याच्यामुळं कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ही माननीय शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ती देखील धनगेकर साहेबांना पटलेली आहे आणि काही गोष्टी जर गैरसमजातनं घडल्या असतील तर त्या भविष्यामध्ये महायुतीमध्ये घडू नयेत त्यासाठी मला असेल शंभूराज देसाई साहेबांना असेल काही चर्चा करण्याचे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विषयावर आपण सगळ्यांनी पडदा टाकावा। कुठेही अमित शाह साहेबांचा अपमान करण्याचा उद्देश हा रवींद्र धनगेकर साहेबांचा नव्हता। ते देखील समाजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आहेत, त्याच्यामुळं त्यांनी जो खुलासा केला आहे ते स्वतः देखील आपल्याशी बोलतील। पण कुठेही भाजपाच्या नेत्यांचा, पंतप्रधानांचा असेल, गृहमंत्र्यांचा असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल, कुठेही अपमान करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याचा रवींद्र धनगेकरांचा उद्देश नव्हता आणि म्हणून अमित शाह साहेबांबद्दलचा जो एक विषय निर्माण झाला होता त्याला पूर्णविराम मिळावा म्हणून मी स्वतः धनगेकर साहेब आणि अर्जुन भाऊ इथं उपस्थित आहोत। नाही, काय होतं आहे की काही पूर्वीच्या स्टेटमेंट धनगेकर साहेबांच्या ज्या आहेत त्या देखील आजच्या स्टेटमेंट म्हणून थोडंफार सोशल मीडियावर येत आहेत, परंतु धनगेकर साहेबांशी स्वतः साहेब बोलल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका साहेबांकडे मांडलेली आहे। साहेबांनी ते ऐकून घेतलेलं आहे। काही जबाबदारी माझ्यावर आणि शंभूराज देसाईंवर देखील टाकलेली आहे। त्या संदर्भात आम्ही नक्की चर्चा करू, परंतु कुठेही महायुतीला बाधक होईल असं आमच्या कोणाकडनंही होणार नाही। सर, आज कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीवरनं काही शाब्दिक चकमक झाली का प्रशासनाने सरकारच्या पाटील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत पोहोचत नाही? चकमक त्याला आपण असं म्हणणार नाही। दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते। आमच्या सगळ्यांची भूमिका अशी होती की शासन शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी निधी तातडीनं जिल्हा स्तरावर पाठवतोय। आतापर्यंत जवळजवळ 8,500 कोटी रुपयाचं तशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि खालच्या पातळीवरची अंमलबजावणी ही लवकरात लवकर व्हावी एवढीच फक्त चर्चा झाली। कुठेही वादावादी झालेली नाही, कुठेही चकमक झालेली नाही। समन्वय नव्हता कधी। एखादी सूचना कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना करणं ही कॅबिनेटचीच प्रोसिजर आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठं वाद झाला आहे। शेतकऱ्यांना मदत पोहोचत नाही असा आरोप बैठकीत काही झाला? मी सांगितलं की शासनानं तातडीनं जे निर्णय घेतले हे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्याची अंमलबजावणी देखील झाली 8,500 कोटीची आणि म्हणून ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे ही जर कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी मागणी केली असेल त्याच्यामध्ये चकमक किंवा वादाचा काही प्रश्न येत नाही। काल अमित शाहनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं की आम्हाला आता महाराष्ट्रात कुबड्या नको आहेत। यावरती प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की आत्तापर्यंतचा भाजपचा महाराष्ट्रातला प्रवास हा आमच्याच कुबड्यांवरती झाला आहे। आता मला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक आपण बघितली, लोकसभेची निवडणूक आपण बघितली, एवढंच ना तर बेस्टची निवडणूक देखील आपण बघितली जी 12,000 मतामध्ये बॅलेटवर झालेली निवडणूक। म्हणजे जी खऱ्या अर्थानं त्यांची मागणी आहे की बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे ती बॅलेटची 12,000ची निवडणूक देखील अख्ख्या महाराष्ट्रानं आणि देशानं बघितली। ज्या 12,000च्या मतदानामध्ये 2,000 देखील UBT क्रॉस करू शकलं नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे। एखादी वाईट गोष्ट झाली की ती मोदी साहेबांमुळे झाली, अमित शाह साहेबांमुळे झाली आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाली। की आता 3, 3.5, 4 वर्ष आम्ही ऐकतो ना, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही।
शेवटी स्वतःचे कार्यकर्ते आपल्याकडे टिकले पाहिजेत. महानगरपालिकेच्या तोंडाला शिंदेसाहेबांकडे जाऊ नयेत यासाठी घेतलेल्या प्रिकॉशन्स आहेत, एवढं माझं म्हणणं आहे. काल आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दाखवलं. दुसऱ्या बाजूला अमित शहानी केलेल्या विधानाची चर्चा या अँगलने सुद्धा होते की गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीतले अनेक नेते स्वबळाची भाषा करू लागले. कोकणामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असतील. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं की मुंबई वगैरे आम्ही इतर ठिकाणी स्वबळावर लढू. या अनुषंगाने अमित शहाचं हे विधान विरोधकांपेक्षा पण मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांचं अधिकृत विधान हे कुठेही आम्ही बघितलेलं नाही की मुंबईमध्ये युती करून लढू आणि बाकी सगळीकडे युती न करता लढू. तिन्ही नेते हे अतिशय सक्षम आहेत. महायुतीनंच आम्ही सामोरं जाणार आहोत. आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की माझ्यासारख्या मंत्र्यानं युती होणार किंवा नाही याच्यावर बोलणं योग्य आहे का, मला तो अधिकार आहे का. त्याच्यामुळे कोकणात कोण काय बोलतं आहे, मुंबईमध्ये कोण काय मंत्री बोलत आहेत, त्याच्यापेक्षा 3 नेते काय बोलत आहेत हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. काल आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दाखवलं. त्यामध्ये वरळी मतदारसंघातला काही घोळ त्यांनी याद्यांमार्फत दाखवलं. काय दिलं ते याद्या खोट्या तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जे राहुल गांधी करतात ते आता महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेलं आहे. त्यांनी अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये केलं. दिल्लीमध्ये असाच एक पिक्चर दाखवला. तो पिक्चर यांनी 6व्या रांग्यामध्ये बसून बघितला. ते आता इथं झालं. ह्याच्यामध्ये नाविन्य काहीच नाही. जे दिल्लीमध्ये राहुल गांधी करतात त्याची रिप्लिका इकडे असते, बाकी काय. याद्या त्याच्या काही दाखवत आहेत, जे काही पुरावे दाखवले ते खोटे आहेत का? तिथं जे झालं ते इथं करावंच लागेल ना. दिल्लीमध्ये जे काही घडतं ते इथं घडवावंच लागेल. त्याच्यामुळे त्यांनी केलं म्हणून ह्यांनी केलं. याच्या पण वरळीमध्ये जे एकाच घरात 35 मतदार दाखवले, रियालिटी चेकमध्ये जर पाहायला गेलं तर तिथे तसं काही अस्तित्वात नाहीये. मग ते खोटं असं म्हणायचं. हा जे पॅन कार्ड सुद्धा दाखवलं, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. मतदानाची प्रोसिजर आणि मतदार नोंदणीची प्रोसिजर ही जगजाहीर आहे. ह्याच्यामध्ये ते नाविन्यपूर्ण असं काही सांगत नाही. किंबहुना त्या मतदारसंघावर त्यांचं दुर्लक्ष असावं. ज्यावेळी तक्रारी येतात त्यावेळी तक्रारीचं निवारण करणं आणि ती तक्रार खरी आहे हे दाखवणं ही आपली जबाबदारी आहे मतदार यादीतली. आणि त्याला पिरियड पण दिलेला असतो. निवडणूक आयोगानं हा पिरियड दिलेला आहे. तुम्ही तक्रारी कधी करायच्या आहेत, त्याच्यावर सुनावणी कधी होणार आहे. पण कधी स्वतः यादीच बघितलेली नसल्यामुळं, मतदारसंघाकडेच लक्ष नसल्यामुळं आता कदाचित ती यादी त्यांना सापडली असेल. पण ही प्रोसेस आहे. माझ्यापेक्षा जास्त अर्जुन भाऊ तुम्हाला सांगू शकतील की 1995च्या मंत्रिमंडळामध्ये ते देखील होते. आमच्यापेक्षा अनेक त्यांनी जास्त निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे ना, निवडणुकीमध्ये किंवा मतदार यादीमध्ये काय काय करायचं, कधी आक्षेप घ्यायचे, कधी नावं बाजूला करायची, कधी आक्षेप घेऊन नावं बाजूला करायची, ही प्रोसेस असते. या प्रोसेसवरच ज्यांचं लक्ष नाही त्यांनी आता निवडणुकीचा फक्त मुद्दा बनवलेला आहे. धन्यवाद. तुमचा वाद भेटलाय का आज उपमुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं, काय भेटायला चाललोय, काय होतं ते बघू. याच्यामध्ये शिंदे साहेब असतील, सामंत साहेब असतील, आमचे खोतकर साहेब असतील आणि साहेबांनी मला प्रत्येक वेळी हे सांगितलं की युतीमधल्या कुठल्या नेत्यावर आक्षेपावर बोलायचं नाही. आणि मी बोलतच नाही. आणि 2 दिवसापूर्वी जैन समाजाची जी जागा दिली आणि ही सगळं यश मी तर म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे. कारण त्यांनी ज्या वेळेला माझ्याशी चर्चा केल्यानंतर 2 तासामध्ये रवींद्र मी हा तोडगा काढून देतो आणि लगेच रात्री हा मेसेज बिल्डरकडनं आला आणि तो मार्ग त्या जैन मंदिराला ती जागा मिळून सुकर झाला. पण ह्याच्यामध्ये आम्ही बोलताना मला सामंत साहेबांचा बी फोन होता आणि शिंदे साहेबांचा निरोप होता की तुम्ही अमित शहा साहेबांबद्दल काय वक्तव्य केलं आहे का. तर म्हणतो मी जी लिंक आहे ती तुम्ही तपासून बघा. ज्या चॅनेलमध्ये होते तिथल्या काही प्रतिनिधींना मी बोललो की तुम्ही ह्या पद्धतीने असं करू नका की ज्या लिंकमध्ये मी कुठेही आदरणीय अमित शहा साहेबांचं नावच घेतलं नाही तर तुम्ही ही लावली कशी. पण तर शेवटी पत्रकारांना बी बोलता येत नाही कारण शेवटी ते आमचे मित्र असं चुकून झालं असं मी समजतो. पण त्याच्यानंतर काही लोकांनी त्याचं वेगळं भांडवल करायला सुरुवात केली आणि त्याचा त्रास पक्षाला होऊ नये किंवा मी बी बोललो नाही म्हणून मी तो शब्द परत आम्ही सामंत साहेबांशी आमची चर्चा झाली आणि शिंदे साहेबांची की आज आम्ही त्याचं क्लिअर करतो की अमित शहा साहेबांबद्दल माझा आदर आहे आणि पक्षाचा आदर आहे आणि ते देशाचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल कुठलं वक्तव्य आम्ही केलं नव्हतं आणि करणार नाही. कारण मी 35 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्यामुळं काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे मला चांगलं कळतं. पण जी चूक ज्यांनी केली त्यांनी ही चूक परत करू नये कारण याच्यामध्ये संशयाचं वातावरण आणि त्याच्यामुळे जेणेकरून मला शिंदे साहेबांनी काहीतरी बोललं पाहिजे अशी काही यंत्रणा काय ह्या यंत्रणेत आहे तर त्या यंत्रणेने आता ह्या असं चुकीचं वक्तव्य करू नये. आणि सामंत साहेबांनी मी त्याच्याबद्दल आपली बाजू मांडलेली, मी शिंदे साहेबांकडे बाजू मांडलेली. पण त्यांच्यामध्ये जैन बोर्डिंग हे समाजाला मिळलं पाहिजे ही भूमिका शिंदे साहेबांची, तीच भूमिका खोतकर साहेबांची. काल त्यांनी त्यांच्या जालना शहरामध्ये मोठा मोर्चा काढला की सगळ्यांचीच भूमिका जैन मंदिर हे मुक्त झालं पाहिजे.
बिल्डरांच्या जाळ्यात अडकले, तर ती सगळ्यांची भूमिका तीच राहणार आहे. फक्त शहासाहेबांबद्दल जे बोललं वक्तव्य, हे वक्तव्य मी बोललोच नव्हतं, ते फक्त आपल्याकडे स्पष्टीकरण द्यायला सांगू शकतो. तो आता ते बघू. आता ते आता सांगितलं शहासाहेबांबद्दल जे आमच्या नेत्यांना ज्या चुकीच्या बातम्या जात होत्या त्याबद्दल क्लिअर करायला मी त्यांच्याकडे गेलो. तो क्लिअर झाला आहे. आणि जे काही लढाई ती उद्यापासून बघा ना. रक्तात शिवसेना आहे ना आमच्या दोघांच्या. रक्तात शिवसेना आहे ना. 230 कोटी गोठवण्यासंदर्भात तुम्ही मागणी केली नाही, पण जैन मुनी म्हणतात की ते देण्यात यावे गोखले. ते बोललो मी आता, त्याच्यावर मी चर्चा करतो. सकाळी बोलून गेलो, आता त्याची उद्या चर्चा करू ना आपण. मी त्यांच्याशी बोलतो गुरुजींशी, कारण ते माझ्या चांगल्या परिचयाचे. मग त्यांचं